कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल भावा। हा ओंक्या, आई साहेबांचा काय पत्ता लागला का रे? भावा आपली सगळी माणसं शोधतायत त्यांना, पण त्यांचा पत्ताच लागत नाहीये। किती वेळ हेच ऐकून आहेस रे तुम्हाला? कंटाळा आला मला हे ऐकून ओंक्या। आता अख्खं जग कामाला पण आता आई साहेब सापडल्या पाहिजे। आता लई झालं बघ ओंक्या, आता हीच उत्तर ऐकायची नाहीत मला। आता वैताग आलाय बघ मला तो ओंक्या। भावा पण मी जे आहे तेच तुला सांगतोय ना। म्हणजे आहे ती बदल कर, काय करायचं ते। आई साहेब पाहिजेत मला। क्यों? थांब अधिपती। ओ मला बोलायचं नाही तुमच्या अधिपती, मला माफी मागायची आहे तुझी। तुझ्या दृष्टीनं मी जे जे काही चुकलोय ना, त्या सगळ्या चुका मला मान्य आहेत। मला माफ कर त्याच्यासाठी। तू का चुकतोयस अधिपती? तू का चुकतोयस? आपल्या सख्या आईला याचक बनवतोयस। फार काही मागत नाहीये रे ती, 2 शब्द प्रेमाचे मागते तुझ्याकडून। नको असा अपमान करू तिचा। ओ याचना बिचना नाटकं तुम्ही मला सांगू नका। आमच्या आई साहेबांनी किती वेळा याचना केल्या असतील हो तुमच्याकडे, तरी काढलं की नाही तुम्ही त्यासनी घराबाहेर? ऐकून घेतलं त्यांचं? केला ना हो तुम्ही त्यांचा अपमान? सगळ्या घरादारानं बघितले की काय दोष होता आमच्या आई साहेबांचा सांगा बरं? कशाची शिक्षा दिली त्यासनी? जीवच लावला होता ना त्यांनी बी तुम्हासनी। त्याच्या बदल्यात त्यांच्या जीवाला होईल तेवढा त्रासच दिलाय तुम्ही, बाकी काय केलेलं नाही। आणि मी जेव्हा इथं नव्हतो तेव्हा तुम्ही डाव साधला आणि त्यासनी बाहेर काढलं। सांगताय मला गोष्टी अपमानाच्या? म्हणजे मी जे भुवनेश्वरीशी वागलो त्याचा बदला घेतोयस तू चारुलताशी असं वागून? म्हणजे मला त्रास द्यायसाठी तिला छळणार आहेस तू? हो काय उगाच तोंडाला येईल ते बोल नका। काय छळबिळ केलेला नाही मी त्यांचा। त्यासनी जे काय पाहिजे माझ्याकडनं ते मी त्यासनी आयुष्यात देऊ शकत नाही। उलट तुम्हीच सांगा जरा त्यांना तुमच्या शब्दात। बघ, माझ्यात आणि तुझ्यात फरक काय राहिला अधिपती? म्हणजे भुवनेश्वरीला जे स्थान, जो अधिकार, जो हक्क हवा होता तो मी देऊ शकलो नाही। तूही तेच करतोयस। जे स्थान चारुलताला हवंय ते तू देत नाहीयेस। चारूचा हक्क आहे ना रे तुझ्यावर, जन्मसिद्ध हक्क। आई आहे ना तुझी, पण मुलाचं प्रेम देत नाहीयेस तू तिला, आईचा मान देत नाहीयेस। तूही तेच करतोयस। सांग ना काय फरक राहिला तुझ्यात माझ्यात? अहो पण त्या चारुलता मॅडमला आईचं स्थान हवंय ते आम्ही आमच्या आई साहेबांना कवाच दिलेलं आहे। आता आमच्याकडे त्यासनी देण्यासारखं काही नाही। मग माझ्याकडेही भुवनेश्वरीला देण्यासारखं काही नव्हतं अधिपती, काही नव्हतं। तिला बायकोचा हक्क, बायकोचा अधिकार, बायकोसाठीचं प्रेम हवं होतं ना, ते मी आधीच माझ्या चारुलताला दिलं होतं आयुष्यभरासाठी। तिला द्यायला माझ्याकडे काही नव्हतं। तू मुलगा आहेस ना तिचा, का असं वागतोयस तिच्याशी? अहो देव, मला तुमच्या संग वादच घालायचा नाही। तुम्ही जसं आमच्या आई साहेबांनी वागवलं तसं मी चारुलता मॅडमला कवाच वागवलेलं नाही आणि वागवणार बी नाहीये। त्या इथं राहू देत की, त्या आनंदात राहू देत, त्यांचं स्वतःचं घर समजून राहू देत, मला काहीच प्रॉब्लेम नाही। हा आणि तुम्ही म्हणत होता ना आपल्या दोघांमधला फरक, तर तो फरक हा आहे की मी तुमच्यासारखं एका बाईला हाताला धरून घराबाहेर काढू शकत नाही कवाच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।